दुसरा महत्वाचा राजकीय प्रस्ताव या ठिकाणी मी मांडतो। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 11 यशस्वी वर्षाच्या कार्यकाळाबद्दल अभिनंदन। भारताचे द्रष्टे नेते यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली। गेल्या 11 वर्षापासून अथक परिश्रम, दूरदृष्टी, समर्पित नेतृत्वाने भारताला प्रगती, समृद्धी आणि जागतिक स्तरावर सन्मानाच्या मार्गावरती नेले आहे। या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाने आर्थिक सुधारणा, सामाजिक समावेशकता, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, पर्यावरण संरक्षण, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे। विशेषतः विकास कामांना प्राधान्य देत देशाला आत्मनिर्भर व सशक्त बनवलेले आहे। राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या धर्मनिरपेक्ष तत्वाला दृढ ठेवत शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा पाया मजबूत करत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय लोकशाही आघाडी मध्ये सहभाग घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासात्मक नेतृत्वाला बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एनडीए मध्ये सहभागी होऊन धर्मनिरपेक्षतेची तत्वे जपताना आर्थिक, सामाजिक, सर्वांगीण पायाभूत विकास कामांना आणि राष्ट्रीय एकात्मताला प्राधान्य दिलेलं आहे। राष्ट्रहित, राज्यहित नजरेसमोर ठेवत आपण आपल्या मूळ धर्मनिरपेक्ष विचारासह भविष्यातही पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये सोबत राहून वाटचाल करण्याचा निर्धार आज आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 11व्या वर्षाच्या यशस्वी वाटचालीबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करतो आहोत। पुन्हा एकदा हात उंचावून या प्रस्तावाला आपण या ठिकाणी मान्यता द्यावी। आपण सारेजण दादांचं भाषण ऐकण्यासाठी या ठिकाणी उत्सुक आहात।